नमस्कार नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण मानला जातो. या दिवशी शिवाची आराधना केली जाते. महाशिवरात्रीच्या उपवासाला आध्यात्मिक आणि शास्त्रीय या दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्व दिले जाते. शिवाय यामुळे आपल्या शरीरातील ज्या व्याधी आहेत त्या दूर होतात. शिवाय विकारांवर नियंत्रण मिळवण्यासही मदत होते. या उपवासाच्या दिवशी दूध, फळे, साबुदाणा आणि वरई यासारखे पदार्थ खाल्ले जातात. म्हणूनच आज मी उपवासाची भाजणी वापरून झटपट 10 मिनिटात तयार होणारे खुसखुशीत असे उपवासाचे थालीपीठ तुम्हाला बनवून दाखवणार आहे, जे अत्यंत पौष्टिक आहे आणि सात्विकतेने परिपूर्ण असे आहे. यामध्ये अजिबात मसाल्याचा वापर न करता मी तुम्हाला उपवासाचे थालीपीठ आणि तेही झटपट बनवून दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी बाऊल घेतला आहे. आता त्यात आपण 1 वाटी उपवासाची भाजणी घालूया. त्यामध्ये वरीचे तांदूळ, साबुदाणे आणि इथे मी जिरेही भाजून त्याची पूड तयार करून घेतली आहे. ही भाजणी मार्केटमध्ये अगदी सहज उपलब्ध असते. आता 1 चमचा आपण आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट घालूया. जर कोथिंबीर तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आले आणि मिरचीची पेस्टही घालू शकता. आता त्यात आपण चमचाभर मीठ घालूया, म्हणजेच चवीनुसार आपण मीठ घालूया आणि त्याबरोबरच अर्धी वाटी इथे मी दाण्याचा कूट घालत आहे. दाण्याचा कूट जर घालायचा नसेल तर या जागी ओले खोबरेही घालू शकता. तेही या पदार्थात फारच अप्रतिम असे लागते. त्यानंतर इथे मी अर्धी वाटी दही घालत आहे. जर दही आवडत नसेल तर या जागी लिंबाचा रस तुम्ही 1 चमचाभर घालू शकता. त्यानंतर इथे मी 2 मोठे उकडून किसून घेतलेले केळे घालत आहे. कच्चे केळे मी घेतले आहे. बटाट्याऐवजी इथे कच्च्या केळ्याचा मी वापर करत आहे. त्यामुळे ही डिश अत्यंत पौष्टिकतेने परिपूर्ण अशी तयार होते. आता सर्व जिन्नस प्रथम आपण हाताने व्यवस्थितपणे एकजीव करून एक मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेऊया. इथे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. जे मॉइश्चर केळ्यामध्ये आणि जी आपण पेस्ट त्यामध्ये घातली आहे त्यामध्ये जे मॉइश्चर आहे तेवढ्याच पाण्यात आपण हे पीठ मळून घेणार आहोत. गरज जर लागली तर फक्त साधारणतः 2 ते 3 चमचे इथे पाण्याचा वापर करायचा आहे. जास्त जर पाण्याचा वापर केला तर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते. साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर पाहू शकता मिश्रण परफेक्ट असे मी तयार करून घेतले आहे. अशा प्रकारे सुपर सॉफ्ट असा गोळा तयार करून घेतल्यावर आपण भांड्यावर झाकण ठेवूया आणि साधारणतः 10 मिनिटे हे पीठ व्यवस्थितपणे रेस्ट करून घेऊया. 10 मिनिटानंतर पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित रेस्ट झाले आहे. लगेचच आपण थालीपीठ बनवायला घेऊया. तुम्हाला जसे थालीपीठ मोठे छोटे हवे आहेत त्याप्रमाणे गोळे तयार करून घ्यायचे आहे. इथे मी मीडियम साईजचे गोळे तयार करून घेत आहे. त्यासाठी पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे अगदी एकसारखा करून घेतल्यावर तळहातावर गोलाकार द्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी पोळपाटावर बटर पेपर ठेवला आहे. त्याला तुपाने अशा प्रकारे ग्रीस करून घेतल्यावर लगेचच हलक्या हाताने गोळा त्यावर ठेवूया आणि अगदी हलक्या हाताने थालीपीठ व्यवस्थितपणे थापून घेऊया. पाहू शकता परफेक्ट थालीपीठ मी थापून घेतले आहे. आता लगेचच आपण बाजूने कडा त्याच्या एकसारख्या व्हाव्यात इथे त्यासाठी मी एक प्लेट अशा प्रकारे त्यावर लावून घेत आहे आणि एक्स्ट्राचे जे पीठ आहे ते बाजूचे काढून घेत आहे. पाहू शकता परफेक्ट गोलाकार आपण ह्या थालीपीठाला दिला आहे. आपण लगेचच वरून असे छोटे छोटे होल तयार करून घेऊया, म्हणजे जे थालीपीठ आपण बनवत आहोत ते अगदी खरपूस भाजले जाते आणि आतपर्यंत भाजले जाते. लगेचच आपण हे थालीपीठ भाजायला घेऊया. त्यासाठी आधीच मी इथे गॅसवर एक तवा गरम करत ठेवला आहे. आता तुपाने तवा व्यवस्थितपणे ग्रीस करून घेतल्यावर लगेच जे थापून घेतलेले थालीपीठ आहे ते त्यावर घालूया आणि बटर पेपर हलक्या हाताने काढून घेऊया. पाहू शकता अगदी परफेक्ट थालीपीठ आपण थापून घेतले आहे. आता हे थालीपीठ आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम करत अगदी खरपूस दोन्ही बाजूनी भाजून घेऊया. अधूनमधून थोडे थोडे तूप आपण जे होल तयार करून घेतले आहेत त्यामध्ये घालूया, म्हणजे अगदी थालीपीठ आतपर्यंत भाजले जाते आणि हे थालीपीठ एकदम खुसखुशीत असे तयार होते. साधारणतः 2 मिनिटानंतर कडा अशा प्रकारे मोकळ्या करून घेतल्यावर पलटून घेऊया. पाहू शकता किती खरपूस एक बाजू भाजली गेली आहे. अशाच प्रकारे दोन्ही बाजू अगदी हलक्या हाताने
आलटून पालटून व्यवस्थित एक समान रंगावर भाजून घेऊया. पाहू शकता थालीपीठ दोन्ही बाजूनी अगदी गोल्डन कलर येईस्तोवर मी भाजून घेतले आहे. इतपतच आपल्याला थालीपीठ भाजून घ्यायचे आहे. लगेचच ते आपण एका चाळणीवर काढून घेऊया. अशाच प्रकारे जे राहिलेले थालीपीठ आहे ते मी सर्वच्या सर्व बनवून घेत आहे. अशा प्रकारे तयार झाले गरमागरम असे सात्विकतेने परिपूर्ण उपवासाचे थालीपीठ. हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर खाऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. पण ह्यामध्ये जे जिन्नस वापरले आहे त्यामुळे चटणीची अजिबात गरज नसते किंवा मोरंब्याबरोबरही खाऊ शकता. फारच अप्रतिम असे हे थालीपीठ लागते. महाशिवरात्रीच्या उपवासाला पोटभरीचे आणि अगदी सात्विकतेने परिपूर्ण असे हे उपवासाचे थालीपीठ आहे. एकदा तरी बनवून पहा, पुन्हा पुन्हा बनवाल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत पौष्टिकतेने परिपूर्ण अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.